देवेंद्र फडणवीस हे आता नुकतेच 55 वर्षाचे झाले. त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौरवान्वित उद्गार काढलेले आहेत. हे गौरवान्वित उद्गार ज्यांनी काढले अशा काही नेत्यांबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्या काही नेत्यांमध्ये महत्त्वाचे नेते कोण आहेत, हे जे काय त्यांनी उद्गार काढले आहेत ते उद्गार त्यांच्या हृदयातून आलेले आहेत. तुम्हाला काय वाटते, ह्याच्यातून नक्की येणारं पुढचं महाराष्ट्राचं राजकारण कसं घडणार आहे, त्या राजकारणाची नांदी आपल्याला दिसते. ते राजकारण कसं असणार आहे, स्वच्छ आणि सुंदर असणार आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केवसकर. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे आता नुकतेच 55 वर्षाचे झाले. त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने गिरीश महाजन यांनी त्यांच्या संकल्पनेतून एक पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकामध्ये विविध नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौरवान्वित उद्गार काढलेले आहेत. हे गौरवान्वित उद्गार ज्यांनी काढले अशा काही नेत्यांबद्दल आपण बोलणार आहोत. ह्या काही नेत्यांमध्ये महत्त्वाचे नेते कोण आहेत, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार. आता मित्रांनो, ह्या काही नेत्यांमधील फक्त 2च नेत्यांना मी निवडलं, कारण हे त्यांचे कोण आहेत, विरोधक आहेत. आणि त्यांनी गेल्या 10 वर्षात पाणी पिऊन पिऊन त्यांचा विरोध केलेला आहे, त्यांना दोष दिले, आधी घालून पाडून बोललेलं आहे, नाना प्रकारे नाना तऱ्हेने त्यांच्यावरती टीका केलेली आहे. आता उद्धव ठाकरे कुठल्या स्तराला पोचले हे तुम्हाला माहिती आहे, पण ह्या 2 महान नेत्यांनी आपले महान वक्तव्य, आपले महान विचार त्या पुस्तकामध्ये त्यांनी नोंद केले. मित्रांनो, त्यापैकी पहिला एक नेता, प्रमुख नेता, ह्या महाराष्ट्राचा जाणता राजा असं त्याला संबोधन केलं जाते. मित्रांनो, चाणक्य नीती ज्यांनी वापरली असं त्याचं संबोधन केलं जाते. पण माझ्या मते जाणता राजा एकच होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि चाणक्य नसून ते कसे होते, तर दुर्योधनाचे मामा, शकुनी मामा, आणि त्यांनी शकुनी नीतीच वापरली. असो मित्रांनो, माझं मत काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तुमचं मत काय आहे ह्या जाणत्या राजाबद्दल किंवा ह्या चाणक्याबद्दल. मित्रांनो, ह्या चाणक्य आणि जाणत्या राजाबद्दल आपण बोलणार आहोत. त्यांनी आपलं मत जे व्यक्त केलं आहे ते व्यक्त केलेलं मत मी तुम्हाला थोडंसं ऐकवणार आहे. ते मत काय आहे त्यांचं, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. फडणवीसांचे कष्ट पाहून ते कसे थकत नाहीत असा प्रश्न पडतो. देवेंद्र फडणवीसांच्या कामाचा झपाटा आणि उकल पाहिला की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलो त्यावेळीची मला आठवण होते. म्हणजे बघा, याच्यामध्ये सुद्धा त्याने स्वतःचा उल्लेख केला आहे, स्वतःची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, ते माझ्या वयाचे ज्यावेळी होतील तोपर्यंत त्यांची प्रकृती ठीक राहो आणि कालचक्रमानाने ते वृद्धिंगित होत जावो अशी माझी अभिष्ट चिंतन आहे. मित्रांनो, त्यांनी अभिष्ट चिंतन केलेलं आहे. हे कोणाचे वक्तव्य आहे, तर माननीय शरदचंद्रजी पवार यांचे. आणि आता लिखित स्वरूपात आहे ते. मित्रांनो, मी असं बोललो नाही, मी असं गुगली टाकली वगैरे बोलण्याचा काय आवश्यकता नाही आहे. आता दुसरे जे आहेत महत्त्वाचे नेते, ते नेते कोणते आहेत, तर उद्धव ठाकरे.
उद्धव ठाकरे काय म्हणतायत त्यांचे काही वाक्य मी तुम्हाला ऐकवतोय. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे वाक्य ऐकवताना तुम्हाला त्यांचे विचार ऐकवताना त्यांनी जे काय बोलले त्याची मी एक स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. तो सुद्धा मी यूट्यूबवरती माझ्या व्हिडिओवरती टाकेन. देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते. महत्त्वाचा शब्द काय आहे? देवेंद्र फडणवीस हे प्रामाणिक नेते आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. आणि खुद्द कोणाचं म्हणणं आहे तर उद्धव ठाकरेंचं. हेही लक्ष वेधून घेणार आहे. अशा ह्या त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावरती स्तुतीस्तुमनं उधळलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर. मित्रांनो, एखादा विरोधक ज्यावेळी भाष्य करतो ना, त्यावेळी आपण मतं मांडतो किंवा एखाद्या व्यक्तीचा गौरव करतो, त्यावेळी त्या व्यक्तीबद्दल जे वास्तव आहे ते समोर येते. त्या गौरवातून एखादा त्यांचा समर्थक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा भक्त, तो ज्यावेळी त्यांच्याबद्दल गौरवान्वित उद्गार काढत असेल तर त्याला तेवढं महत्त्व नसते. पण एखादा विरोधक, त्यांचा शत्रू, हा ज्यावेळी असे उद्गार काढतो त्यावेळी त्याला महत्त्व प्राप्त होते. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की ह्यापूर्वी हेच ते उद्धव ठाकरे अनेक वेळा अनेक मंचावरून अगदी पाणी पिऊन देवेंद्र फडणवीस यांची इज्जत वेशीवर टांगत होते, अगदी शिव्यागाळ करत होते, टोमणे मारत होते. आता ते काय उद्गार काढतायत तर ते हुशार आहेत आणि प्रामाणिक आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि ते केंद्रात जाण्याच्या सुद्धा लायकीचे आहेत. मोठं पद ते ग्रहण करण्याच्या लायकीचे आहेत. आता हे गौरव कधी आणि कसे काढले जातात मित्रांनो? ज्यावेळी एखादा व्यक्ती अजातशत्रू असतो. अजातशत्रू म्हणजे त्याच्यावरती कोणी जय मिळवू शकत नाही, त्याच्यावरती कोणी विजय मिळवू शकत नाही, त्याचा कोणी पराभव करू शकत नाही, असा तो अजातशत्रू. किंवा त्याला कोणी विरोधक असू शकत नाही, त्याचा कोणी शत्रू असू शकत नाही. अशा व्यक्तीला आपण अजातशत्रू म्हणतो. आता ह्या देवेंद्र फडणवीस यांना अजातच शत्रू म्हणावं लागेलच. कारण खुद्द ह्या महाराष्ट्राचे स्वयंभू जाणता राजा आणि स्वयंभू चाणक्य, मी असं का म्हणालो, त्यांनी ही स्वतःहून घेतलेली पदवी आहे, जाणता राजा आणि चाणक्य. आणि त्यांच्या चाटुकाराने, ह्या पत्रकारांनी दिलेली ती पदवी आहे. तर अशा ह्या नेत्यांनी त्यांचा गौरव केलाय, अभिष्ट चिंतन केलंय. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाला आपण मानलं पाहिजे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की मी ह्यांना अजातशत्रू का म्हणालो. परत अगदी पाणी पिऊन अगदी कमरेखालच्याही गोष्टी केल्या त्या उद्धव ठाकरे यांनी. नाना तऱ्हेनी, नाना प्रकारे त्यांचं संबोधन केलं. टरबूज काय काय काय, अगदी तू राहशील की मी राहीन, वगैरे वगैरे. अशा व्यक्तींनी त्यांचा गौरव करणं म्हणजे ही छोटीशी गोष्ट नाही मित्रांनो. आणि त्यांनी ते मान्य केलं की ते अजातशत्रू आहेत. अजातशत्रू, ज्या शत्रूला आपण, त्या शत्रूवरती आपण जय मिळवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा औरंगजेबाने गौरवान्वित उद्गार काढलेले. असा शत्रू मला लाभला. मित्रांनो, आता ते काय उद्गार आहेत ते मी आता काय बोलून तुम्हाला दाखवत नाही आहे, पण ते उद्गार त्यांनी काढले त्या औरंगजेबाने, गौरवान्वित उद्गार काढलेले. हे कधी होते? त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या प्रतिभेमुळे, त्यांच्या प्रतिमेमुळे. आणि हीच ती प्रतिमा, हीच ती प्रतिभा देवेंद्र फडणवीस यांनी जोपासली. मित्रांनो, नुकतंच त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा आमंत्रित केलं आहे, त्यांना सुद्धा आपल्यासोबत बोलवलं आहे. याचा अर्थ काय झाला की त्यांचा कोणावरही राग, द्वेष, ईर्ष्या नाही आहे. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे काही अंशी हे नरेंद्र मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. कारण नुकतंच तुम्हाला नरेंद्र मोदीजींचं
त्यांची कार्यपद्धती तुम्हाला समजलीच असेल. त्यांनी आपल्या विरोधकामधील काही निवडक नेत्यांना निवडलं जे प्रतिभाशाली आहेत, पण त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा चुकीच्या व्यक्तीच्या सोबत गेल्यामुळे डागाळलेली आहे. अशा व्यक्तीने त्यांनी निवडलं आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी योग्य प्रकारे त्यांचा वापर केला. आताच सिंदूर ऑपरेशन जे झालं, सिंदूर ऑपरेशनच्या दरम्यान त्याच्यानंतर विदेशामध्ये जे काय शिष्टमंडळ गेलं, त्या शिष्टमंडळामध्ये असे विरोधी नेतेसुद्धा होते. त्यामधील विरोधी नेत्यांमधील 1-2 नेत्यांचा आपण उल्लेख करू. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे. कारण का, शशी थरूर यांना त्यांनी ओळखलं आहे, त्यांची कुवत, त्यांची क्षमता ही त्यांना जाणून आहेत ते. मग अशा हिऱ्याला त्यांनी निवडलं. फक्त ते कुसंगतीमुळे भरकटले, त्यामुळे कुठेतरी भरकटले असते. तशाच सुप्रिया सुळे, आता ते कोणाच्या सोबती गेले तर त्यांचे पिताश्री, त्यांनी फक्त षडयंत्रच रचली. पण ते एक हिरा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कुवत आहे, क्षमता आहे, म्हणून त्यांनाही निवडलं. मित्रांनो, लक्षात आलं का? हीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा आहे. एखादा चुकला असेल, एखादा भावनेच्या भरात काहीतरी बोलून गेला असेल, वागला असेल, म्हणून तो आपला दुश्मन नाही आहे. त्याला आपण एक संधी द्यावी, त्याला सुधारण्याची, बदलण्याची, राष्ट्रासाठी, राज्यासाठी, या देशासाठी एक संधी द्यावी. आणि तशीच संधी कदाचित त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली असेल, त्यांच्यासमोर तो प्रस्ताव ठेवला असेल. यावरूनच तुम्ही लक्षात घ्या, आज उद्धव ठाकरे सरळ का झाले आहेत, उद्धव ठाकरे असे गौरवान्वित उद्गार का काढत आहेत, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मित्रांनो, राजकारण हे समाजकारणासाठी केलं जाते, त्यावेळी असाच गौरव होतो. तसाच नरेंद्र मोदीजींचा सुद्धा अशाच प्रकारे गौरव झालेला आहे, देशी विदेशी. त्याला कारण ते समाजकारणासाठी राजकारण करतात, समाजासाठी राजकारण करतात, ना की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या हितासाठी. हेच ते राजकारण आहे. समाजकारण आणि राजकारण वेगळं नाही आहे. समाजासाठी केलेलं राजकारण तेच समाजकारण, तेच राजकारण. आणि स्वतःच्यासाठी केलेलं राजकारण, मतलबासाठी केलेलं राजकारण, ते फक्त निव्वळ राजकारण. आता राजकारण आणि समाजकारण वेगळं नाही आहे, लक्षात आलंच असेल. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं राजकारण आणि त्या राजकारणाचं आलेलं फळ तुम्हाला दिसलंच असेल. त्यांचे गौरवान्वित त्यांचे उद्गार, विरोधकांचे उद्गार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, हे जे काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जे गौरवान्वित उद्गार काढले, त्याच्या मागे काय राजकारण आहे का? त्याच्यामागे त्यांचा काय मतलब आहे का? त्यांचा काय स्वार्थ आहे का? असू शकतो मित्रांनो, पण त्याने ते वास्तव समोर ठेवलं आहे. स्वार्थ असू शकतो, मतलब असू शकतो, पण त्याबरोबर त्याने वास्तव समोर ठेवलेलं आहे. कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत होतो 2014 नंतर 19पर्यंत, त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना ओळखलंसुद्धा आहे, त्यांची कार्यपद्धती मला समजली आहे. ते विरोधक होते त्यावेळी त्यांच्या कार्यपद्धती मी ओळखलेली आहे, समजली, उमजली आहे, जाणली आहे. त्यांनी कधी एखाद्याचा द्वेष करायचा म्हणून त्यांनी कधी वक्तव्य केली नाही. एखाद्याला घालून पाडून बोलायचं आहे, एखाद्याची इज्जत काढायची आहे म्हणून त्याने अशी काही वक्तव्य केलेली नाही, हे त्यांच्याही लक्षात आहे. म्हणून हे जे काय त्यांनी उद्गार काढले आहेत, ते उद्गार त्यांच्या हृदयातून आलेले आहेत, त्यांच्या मस्तिष्कातून आलेले आहेत. आणि अगदी काय म्हणतात त्याला, आपण डोकं ठिकाणावर ठेवून केलेलं वक्तव्य. मित्रांनो, लक्षात आलं का? तुम्हाला काय वाटते, ह्याच्यातून नक्की येणारं पुढचं महाराष्ट्राचं राजकारण कसं घडणार आहे? त्या राजकारणाची नांदी आपल्याला दिसते. ते राजकारण कसं असणार आहे? स्वच्छ आणि सुंदर असणार आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.